श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती यावर्षी 23 एप्रिल मंगळवारी आलेली आहे. पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे 22 एप्रिलला उत्तर रात्री 5:25 तर पौर्णिमा संपणार आहे 23 एप्रिल उत्तर रात्री 5:18 म्हणजे चैत्र पौर्णिमा मंगळवारी संपूर्ण दिवस रात्र आहे. यामुळे हनुमानाची मनोभावे मंगळवारी ही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असल्यामुळे हनुमानाची मनोभावे पूजा करण्याचा अत्यंत शुभ दिवस आहे. आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा मंगळवारी आल्याने आपल्या कुलदेवीची सुद्धा या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. जेवढी होईल तुमच्याकडून तेवढी या दिवशी सेवा करायची आहे. महिलांनो, कुंकुमार्चन करायला विसरू नका. या दिवशी सकाळी पूजा केल्यावर देव्हाऱ्यात अखंड दिवा लावायचा आहे. दिवसभर दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दिवा तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुमच्यावर आहे, पण फक्त प्रकाशमय असू द्या आपला देव्हारा. त्याबरोबर सकाळीच अष्टगंध थोडे ओले करून आपल्या मुख्य दरवाजावर जय श्रीराम असे श्रीरामांचे नाव लिहायचे आहे. विसरू नका हा उपाय करायला. वर्षातून एकदाच हा उपाय करता येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढायचे आहे. हे 2 चिन्ह मुख्य दरवाजावर आपल्याला हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमेला अवश्य काढायचे आहे. वर्षभर तुमच्यावर श्री हनुमानाची, श्रीरामांची आणि आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूंची, प्रत्येक देवी देवतांची कृपा आपल्या घरादारावर राहील. कशाला कमी पडणार नाही. म्हणून थोडंसं अष्टगंध या दिवशी ओलं करायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला जय श्रीराम असं लिहायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकसुद्धा काढा आणि आपल्या स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा मारायला विसरू नका, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं. हनुमान जयंतीला श्रीरामांचे नाव घेऊन मुख्य दरवाजावर अष्टगंधाने लिहिल्याने, हे नाव लिहिल्याने, जय श्रीराम लिहिल्याने खूपच फलदायी ठरते. जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो. छोटासा उपाय आहे, करून बघा, चमत्कारिक आहे. श्री रामदूत हनुमान प्रसन्न होतात तुमच्यावर. संध्याकाळी दिवे लावायच्या वेळी हनुमान मंदिरात नसेल तुम्हाला जाता येत, मंदिरात जाता आलं तर नक्की करायचा आहे उपाय. खूपच महत्त्वाचा आहे. 11 किंवा 21 दिवे घ्यायचे आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवा किंवा मातीच्या पंत्या घ्या, काही हरकत नाही, तुमच्यावर आहे. तुम्हाला गव्हाच्या पिठाचे बनवायचे दिवे तर अवश्य बनवा. त्यात हळद वगैरे टाकू नका. फक्त कणिक मळून घ्या आणि त्याचे 11 किंवा 21 दिवे बनवून घ्या. हनुमानासमोर हे दिवे तेलाचे लावायचे आहे. दिवे पेटवताना, ज्योत प्रज्वलित करताना हनुमानाच्या हृदयाजवळ बघून जय श्रीराम म्हणूनच एक दिवा आपल्याला लावायचा आहे. अशा मंदिरात जायचं आहे जिथं जास्त गर्दी नाही. आणि तुम्ही हे दिवे हनुमान मंदिरासमोर जर तिथं पिंपळाचं झाड वगैरे असेल तिथं जरी लावलं, हनुमानाकडं बघून त्या पिंपळाखाली जरी असे दिवे लावले 11-21 जय श्रीराम बोलून, तरीही खूप चमत्कारिक तुम्हाला फायदा दिसून येईल. मंदिरात लावत असाल तर खूप फलदायी होईल. घरात लावत असाल तरीसुद्धा जय श्रीराम असे बोलून देव्हाऱ्यात दिवे लावायचे आहे. त्याचबरोबर तुळशी मातेजवळ देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावा. पण श्री हनुमानांसमोर तुम्हाला तेलाचेच दिवे लावायचे आहे. मोहरीच्या तेलाचे लावा, चमेलीच्या तेलाचे लावा, पण दिवे अवश्य लावा. ते पण जय श्रीराम बोलूनच दिवे लावायचे आहे. दिवसभर जेवढं तुम्हाला जय श्रीराम जपता येईल तुम्हाला तेवढं जपा. तेवढंच तुम्हाला हनुमानसुद्धा हृदयापासून जपतील. दिवे लावल्यानंतर हनुमानाच्या पायाजवळील नाही तर हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी घेऊन यावा. थोडासा शेंदूर तुम्ही मुख्य दरवाजाबाहेर, तुमच्या दरवाजाबाहेर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला असेल त्या फोटोला थोडासा शेंदूर अवश्य लावायचा आहे. या दिवशी मुख्य दरवाजाला थोडा शेंदूर लावून द्या. आपले वाहन असेल तुमचं, लहान मोठं जुनं पुराणं कोणतंही वाहन असेल, तुमची अगदी सायकल असेल, त्याला सुद्धा तुम्ही हा शेंदूर लावायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडा थोडा शेंदूर लावा. मुलांना लावा, आपल्या मस्तकी शेंदूर लावा. घरातील बायकांना, मुलींना लावू नका. बघा, कायम रक्षण होईल तुमचं. हनुमान जयंतीला हा उपाय अवश्य करा. हनुमान जयंतीला हनुमानाला शिरा किंवा पिवळी धमक बुंदीचा नैवेद्य, बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य जरी दाखवला तरीही चालेल, अवश्य दाखवा. खूप शुभ ठरते.
तर आपल्याला ह्या मंगळवारी चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती या शुभ मुहूर्तावर आपल्या मुख्य दरवाजावर अष्टगंधाने जय श्रीराम लिहायचे आहे आणि एक स्वस्तिक काढायचे आहे. खूप शुभ ठरणार आहे. तुमच्या मागची सर्व इडापिडा निघून जाणार आहे आणि आपल्याला हनुमानाच्या हृदयाकडे बघून 11 किंवा 21 जय श्रीराम बोलून दिवेसुद्धा प्रज्वलित करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सुद्धा जेवढी सेवा जमेल तेवढी ह्या दिवशी करायची आहे. आपल्या कुलदेवीला आपल्याला या दिवशी 21 लवंगा, 1 गुलाबाचं फूल, वेणी आणि आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे, तो म्हणजे गोड पानाचा विडा. विसरू नका, चैत्र पौर्णिमा आहे, मंगळवार आहे. कुलदेवी माता तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. फक्त मंगळवारी 1 पानाचा विडा अर्पण करा, नंतर तो विडा तुम्ही प्रसाद म्हणून खा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.